Hello students, welcome to Acharya Digital. Hello everyone, Myself Dr. Preetam Yadav. and myself Dr. Ananya Priya. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो आहोत एक नवीन सिरीज. आपण नेहमीच नीटची एक्झामिनेशनची प्रिपरेशन करत राहतो, पण नीटच्या एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनमध्ये आपण हे विसरून जातो की आपल्याला बोर्डसुद्धा अपियर करायचे आहेत. मग ही सिरीज आम्ही आणलेली आहे फक्त आणि फक्त बोर्डच्या प्रिपरेशनसाठी. बोर्डच्या प्रिपरेशनमध्ये आपण भिवून जातो, लिहिता येत नाहीत. मग आता आपण बघूयात की मागच्या काही वर्षांमध्ये कोणते क्वेश्चन्स आले आणि त्यांना टॅकल कसं करायचं, त्यांच्यासाठी कोणता कंटेंट लिहायचा, कसं लिहायचं, ते सगळं आपण या सिरीजमधून बघणार आहोत. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एका चॅप्टरचे लास्ट 5 इयर्सचे क्वेश्चन्स सगळे डिस्कस करू. त्याच्या व्यतिरिक्त जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील तेही आपण डिस्कस करूयात. तर आजपासून चालू करूयात आपला फर्स्ट चॅप्टर दॅट इज reproduction in lower and higher plants. So Preetam ma'am will start with the discussion and I will join later. Okay. Now the first question which is from year 2021. It is a MCQ based question. आता आपण बघतो की ह्या चॅप्टरमधून फक्त थिअरॉटिकल नाही तर प्रत्येक वर्षी एक तरी MCQ क्वेश्चन पडतोच. एक MCQ क्वेश्चन आणि बाकीचे काही थेरॉटिकल क्वेश्चन्स 2 मार्क 3 मार्क आणि 4 मार्क्सवाले क्वेश्चनसुद्धा ह्याच्यामधून येत आहेत. त्यामुळे चॅप्टरला आपल्याला स्किप करून चालणार नाही आहे, सगळीकडे फोकस करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन इज द आउटर लेअर ऑफ पोलन ग्रेन इज थिक अँड मेड अप ऑफ ए कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल स्ट्रक्चर. आता आपल्याला इथं विचारलेलं आहे आउटर लेअरला काय म्हणतो आपण पोलन ग्रेनच्या, ह्याला म्हणतो आपण एक्झाईन, बरोबर. आणि एक्झाईनमध्ये कोणतं नॉन बायोडिग्रेडेबल स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, तर याचा आन्सर ऑब्व्हियसली काय येणार आहे आपल्याकडे, स्पोरोपोलेनिन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, वाय अँथर इज कॉल्ड ॲज टेट्रास्पोरेंजिएट स्ट्रक्चर. 1 लाइनर आन्सर पाहिजे आपल्याला, याच्यामध्ये जास्त लिहायचं नाही आहे. टेट्रास्पोरेंजिएट, टेट्रा मीन्स 4. जर आपण अँथरचं TS स्टडी केलं तर TSमध्ये आपल्याला दिसतं की प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला एक स्पोरेंजियम प्रेझेंट असतं. मग ह्याच्यामध्ये आपण काय लिहिणार, बिकॉज anther has 4 sporangia, 1 in each corner. Therefore it is called as टेट्रास्पोरेंजिएट. ओके, 1 लाइनर क्वेश्चन असणार आहे, एका मार्काचाच क्वेश्चन आहे हा, त्यामुळे एवढा आन्सर इनफ आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, वाय फर्टिलायझेशन प्रोसेस इन अँजिओस्पर्म्स इज कॉल्ड ॲज डबल फर्टिलायझेशन. आता आपल्याला ह्याला टॅकल करण्यासाठी प्युअरली HSCचं टेक्स्टबुक वापरायचं आहे. HSCच्या टेक्स्टबुकच्या अकॉर्डिंग त्यांनी दिलेलं आहे की अँजिओस्पर्म्समध्ये 2 मेल गॅमेट्स प्रेझेंट आहेत प्रत्येक पोलन ग्रेनमध्ये. हे दोन्ही मेल गॅमेट फर्टिलायझेशनमध्ये पार्टिसिपेट करतात. मग आपल्याला माहिती आहे फर्स्ट मेल गॅमेट, 1 मेल गॅमेट पोलन ग्रेन आहे, 1 मेल गॅमेट फर्टिलायझेस egg cell to form zygote and second male gamete fertilizes secondary nucleus to form primary endosperm न्यूक्लियस. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, ज्याला की आपण शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हणतोय, PEN. मग ह्यामध्ये काय होतंय, इन दिस वे बोथ मेल गॅमेट्स participate in fertilization to form zygote and PEN. Therefore,
इट इज कॉल्ड ॲज डबल फर्टिलायझेशन. एवढं आन्सर लिहिलं, इनफ झालं. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, एक्सप्लेन वॉटर पॉलिनेशन विथ इट्स टाईप. वॉटर पॉलिनेशन, आता वॉटर पॉलिनेशन ह्याला सायंटिफिक टर्ममध्ये आपण म्हणतो हायड्रोफिली. ओके, मग त्यांनी विचारलेलं एक्सप्लेन वॉटर पॉलिनेशन. एक्सप्लेनेशन काय लिहायचं? सरळ. वेन pollen grains are transported from anther to the stigma of another flower by the medium of water, then it is called as hydrophily. आणि आता याचे टाईप्स आपल्याला NCERT मध्ये नाही आहेत, बट बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. टाईप्स कोणते कोणते आहेत ह्याच्यामध्ये इथे लिहून टाकू आपण. पॉलिनेशन विथ दी हेल्प ऑफ वॉटर. आणि ह्याचे टाईप्स कोणते कोणते आहेत? तर ह्याच्यामध्ये येतात इपी हायड्रोफिली आणि सेकंड इज हायपो हायड्रोफिली. आता आपल्याला टेक्स्टबुकमध्ये ह्याला एक्सप्लेन पण केलेलं आहे. टाईप्स इपी हायड्रोफिली. इपी हायड्रोफिली म्हणजे काय? आता तर इपी हायड्रोफिलसला आपण एक्सप्लेन कसं करणार? तर हे अबाव दी सरफेस ऑफ वॉटर होते आणि हे जे आहे ते बिलो दी वॉटर सरफेस होणार आहे. एक्झाम्पल्स, प्रत्येकाचे एक्झाम्पल्स पण लिहायचे आपल्याला. इपी हायड्रोफिलसचे एक्झाम्पल आहे आपला व्हॅलिस्नेरिया आणि याचं एक्झाम्पल आहे आपलं झूस्टेरा. ओके, एवढा आन्सर इनफ आहे. 2 मार्काला हा क्वेश्चन येतो, त्यामुळे याच्याकडे लक्ष द्यायचं की आपण त्याच्यामध्ये काय विचारलंय ते एक्सप्लेन पण करायचं आणि प्रत्येकाचे एक्झाम्पल पण द्यायचे. नेक्स्ट क्वेश्चन इज नेम द फिगर गिवन बिलो अँड आयडेंटिफाय लेबल ए अँड बी. एक्सप्लेन इट्स डेव्हलपमेंट. आता ही जी फिगर आहे पुन्हा आपल्या HSC बोर्डाच्या टेक्स्टबुकमधून घेतलेली आहे. ही फिगर आपल्याला दिसते जर्मिनेटिंग पोलन ग्रेन दिसतोय. जर्मिनेटिंग पोलन ग्रेनची ही फिगर आहे. त्यांनी आपल्याला विचारलंय की ए काय आहे आणि बी काय आहे. ए इथे दिसत आहेत, ए आहेत आपले, इथे लिहून टाकायचे लगेच. नॉन मोटाईल मेल गॅमेट्स. ए आहेत आपले नॉन मोटाईल मेल गॅमेट्स. बी काय आहे? बीला बरेच लोक तिथं लिहून टाकतील की ही व्हेजिटेटिव्ह सेल आहे वगैरे. नाही, आपल्याला बोर्डाच्या बुकमध्ये त्याचं लेबलिंग दिलेलं आहे पोलन ट्यूब. आपण तेच लेबल करणार आहे, पोलन ट्यूब. आता ह्यांचं डेव्हलपमेंट कसं झालं ते पण विचारलेलं आहे. तर एचं डेव्हलपमेंट मेल गॅमेट्स कोणापासून डेव्हलप झालेले आहेत? मग इथे लिहू आपण डेव्हलप्ड फ्रॉम जनरेटिव्ह सेल बाय मायटोसिस. आणि बी जे स्ट्रक्चर आहे पोलन ट्यूब कोणत्या सेलपासून डेव्हलप होते? तर इथं लगेच लिहून टाकू आपण डेव्हलप्ड फ्रॉम व्हेजिटेटिव्ह सेल. बरं, ह्याच्या डेव्हलपमेंटमध्ये कोणती डिव्हिजन वगैरे झाली आहे का? आता नाही, सिम्पली ग्रोथ झालेली आहे. सिम्पल ग्रोथ बाय ग्रोथ. कोणत्याही टाईपची इथं डिव्हिजन झालेली नाही. बरं, पोलन ट्यूब बाहेर कुठून पडते? आपल्याला माहिती आहे पोलन ग्रेन्सवरती 3 जर्म पोर्स प्रेझेंट असतात जिथून की पोलन ट्यूब बाहेर पडते. मग इथे तेच लिहून टाकू आपण. नेक्स्ट पॉइंट, इट एक्सटेंड्स इनटू स्टिग्मा. बट बाहेर कुठून पडली? स्टिग्मा अँड कॅरीज नॉन मोटाईल मेल गॅमेट्स
पुढे लिहू आपण इट एक्झिट्स पोलन ग्रेन थ्रू वन ऑफ दी इट एक्झिट्स दी पोलन ग्रेन थ्रू वन ऑफ दी जर्म पोर्स. ओके, एवढा आन्सर आपल्याला इनफ आहे. आपण स्ट्रक्चर आयडेंटिफाय केलं आणि त्याच्या नेक्स्ट क्वेश्चनचं पण आन्सर दिलेलं आहे, दॅट इज इट्स डेव्हलपमेंट. कुठून डेव्हलप झाले, कसे डेव्हलप झाले. नेक्स्ट क्वेश्चन आता आपण बघतोय की इयर 2022 पासूनचे हे क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन आहे, पुन्हा आलेला आहे. इयर 2022 मध्ये सुद्धा पुन्हा एक MCQ क्वेश्चन आलेला आहे. हाऊ मेनी मिओटिक अँड मायटोटिक डिव्हिजन्स अकर ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट फ्रॉम दी मदर सेल. ऑब्व्हियसली मदर सेल कोणती असणार आहे इथे आता, पोलन मदर सेल. मग पोलन मदर सेलपासून मेल गॅमेटोफाइट आपल्याला मेल गॅमेट विचारलेलं नाही आहे. मेल गॅमेटोफाइट डेव्हलप करण्यासाठी किती डिव्हिजन्स लागणार आहेत. ऑब्व्हियसली याचा आन्सर काय असला पाहिजे, 1 मिओटिक अँड 2 मायटोटिक. गॅमेटोफाइट जे आहे आपल्या गॅमेटोफाइटमध्ये आपल्याला एक बाहेरची जी असणार आहे मोठी सेल काय आहे, व्हेजिटेटिव्ह सेल, आणि हे दोन आहेत मेल गॅमेट्स. व्हेजिटेटिव्ह सेल आणि त्याच्या आधीचे असणारे जनरेटिव्ह सेल हे फॉर्म होण्यासाठी 2 मिओटिक एक मायटोटिक डिव्हिजन लागणार आहे आणि तिथून पुढे पुन्हा मेल गॅमेट फॉर्म होण्यासाठी सुद्धा एक मायटोटिक डिव्हिजन लागणार आहे. म्हणजेच एक मिओसिस आणि 2 मायटोटिक डिव्हिजन आपलं करेक्ट आन्सर आहे ए. Next question is, name the part of gynoecium that determines the compatible nature of pollen grain. ह्यांनी नेम दी पार्ट, जास्त मोठा क्वेश्चन नाही आहे, एक 1 लाइनर क्वेश्चन किंवा 1 वर्ड आन्सर लिहिलं तरी सुद्धा चालेल. ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे पोलन ग्रेन कंपॅटिबल आहे की नाही हे कोण ठरवतं, तर पिस्टिल. आता पोलन पिस्टिल इंटरॅक्शन आपण शिकलेलो आहे, आपल्याला तेच लिहायचं आहे की कोण ठरवणार आहे ह्याच्यामधले, तर स्टिग्मा ऑफ pistil determines the compatible nature of pollen grains. जर कंपॅटिबल पोलन ग्रेन असेल, सेम स्पीसीजचाच असेल, तरच स्टिग्मा त्याला अलाव करणारे पुढे पोलन ट्यूब फॉर्म होण्यासाठी. बट जर नसेल तर तिथे पोलन ट्यूब फॉर्म केली जाणार नाही. पोलन ट्यूबच फॉर्म नाही होणार तर पुढे फर्टिलायझेशनसुद्धा होणार नाही. त्यामुळे हे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन एनी 2 कॉन्ट्रिव्हेन्सेस ऑफ आउटब्रीडिंग डिव्हाइस और आउटब्रीडिंग डिव्हाइसेस फॉर पॉलिनेशन. कॉन्ट्रिव्हेन्सेस ह्या शब्दालाच मुलं अडकून जातात. कॉन्ट्रिव्हेन्सेस म्हणजे काय, तर इथे आपल्याला बघायचे अरेंजमेंट्स. कशासाठी केलेले अरेंजमेंट्स, तर पॉलिनेशनसाठी. आउटब्रीडिंग म्हणजे क्रॉस पॉलिनेशन करायचं आहे आपल्याला. क्रॉस पॉलिनेशन करण्यासाठीचे केलेले अरेंजमेंट्स कोणते कोणते असतील. सगळ्यात पहिली अरेंजमेंट, सिम्पल फॉर्म. जर आपण क्रॉस पॉलिनेशन करायचं आहे म्हणजे 2 वेगवेगळ्या प्लांट्स इन्वॉल्ड असले पाहिजे तिथं. मग असं करू, डिरेक्टली ह्याच्यामध्ये मेल फ्लावर वेगळ्या प्लांटवर, फिमेल फ्लावर वेगळ्या प्लांटवर. मग ह्या कंडिशनला आपण काय म्हणतो, डायोशियस प्लांट्स. डायोशियस प्लांट्स ह्याच्यामध्ये काय असणार आहे, तर मेल अँड फीमेल फ्लावर्स आर produced on different plant body. ओके, ह्याचं एक्झाम्पल सांगता येईल का आपल्याला. ऑब्व्हियसली एक एक्झाम्पल माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. काय एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, पपाया. नेक्स्ट सेकंड आहे ह्याच्यामध्ये आता हा वर्ड डायकोगॅमी हा वर्ड आपण NCERT मध्ये वाचत नाही त्यामुळे आपण कन्फ्यूज होतो. बट हे एकदमच सिंपल आहे.
जर आपल्याला क्रॉस पॉलिनेशन करायचे बट एकाच फ्लावरमध्ये गायनोशियम पण आहे अँड्रोशियम पण आहे, मग आता आपण काय ते गायनोशियम अँड्रोशियम सेपरेट सेपरेट तर नाही करत बसणार, किंवा प्लांट तर असं करू नाही शकत आहे. मग प्लांटनी याच्यासाठी काय एक मेकॅनिझम शोधून काढलं की असं करू, काही फ्लावर्समध्ये आपण आधीच मेल पार्टला डेव्हलप करू. मेल पार्ट आधीच डेव्हलप होऊन गेला की त्याचे अँड्रोशियम डेव्हलप झाल्यामुळं तिथे पोलन ग्रेन्स वगैरे तयार व्हायला चालू होतील, ते मॅच्युअर पण होतील, डेहीस होऊन जाईल, पोलन ग्रेन्स तिथून निघून जातील. तोपर्यंत आपण फिमेल पार्टला डेव्हलपच करायचं नाही. फिमेल पार्ट लेट डेव्हलप होईल आणि लेट डेव्हलप होईपर्यंत तिकडचे तर मेल गॅमेट संपून गेले किंवा पोलन ग्रेन्स तिथून संपून गेले. त्यामुळं सेम फ्लावरपर्यंत अँथरपासून स्टिग्मापर्यंत पोलन ग्रेनचे डिस्पर्सलचे चान्सेस कमी झाले किंवा तिथे फर्टिलायझेशनचे चान्सेस संपले. मग ह्याच्यामध्ये दोन टाईप आहेत. फर्स्ट आहे प्रोटँड्री. प्रोटँड्री अँड्रो मेलशी रिलेटेड आहे. प्रो म्हणजे पहिले. हे कसं एक्सप्लेन करणार मग आपण? वेन अँड्रोशियम ऑफ bisexual flower matures prior to maturation of gynoecium. ह्याला म्हणणारे आपण प्रोटँड्री. ह्याचे एक्झाम्पल आपल्याला बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. डिस्क फ्लोरेट्स ऑफ सनफ्लावर. नेक्स्ट आहे सेकंड डायकोगॅमीचाच सेकंड टाईप. बी करू आपण ह्याला ए करू म्हणजे पुन्हा कन्फ्यूज नको. दुसरा आहे इथे बाबा अँड्रोशियम आधी डेव्हलप झालं, मग सेकंड लिहू आपण ह्याला प्रोटो गायनी. इथे जसं अँड्रोशियम आधी मॅच्युअर झाले तसं आता इथे काय होणार आहे, गायनोशियम पहिले मॅच्युअर होईल. वेन गायनोशियम ऑफ बायसेक्शुअल फ्लावर मॅच्युअर्स प्रायर टू किंवा बिफोर लिहिलं तरी चालेल तुम्हाला, और बिफोर दी maturation of androecium. एक्झाम्पल ऑब्विसली विदाउट एक्झाम्पल कोणताच क्वेश्चन अटेम्प्ट करू नका. एक्झाम्पल्सने तुम्हाला मार्क्स मिळणारच आहेत. ह्याचं एक्झाम्पल आहे ग्लोरिओसा. आता हे दोन लिहिले, एवढे लिहिले तरी इनफ आहे. कुणाकुणाला जर जास्त लिहायचं असेल आन्सर ह्याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवला तुम्ही तरी चालेल. कुणाला जर ह्याचा आन्सर जास्त मोठं लिहायचं असेल तर ह्याच्यामध्ये आणखीन पॉईंट्स आपण ॲड करू शकतो. एक डायोशियस फ्लावर, डायकोगॅमी. थर्ड आहे हेटेरोस्टायली. ओके. नंतर हर्कोगॅमी. हे सगळे आपल्याला बोर्डाच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. आपल्याला दोन विचारलेत म्हणून दोन सांगितले फक्त इथे लिहिले. ह्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे काय, तर अँथर आणि स्टिग्मा दोन वेगवेगळ्या लेवलला लाय करतील. हर्कोगॅमीमध्ये काय होतं बाबा, तर अँथर आणि स्टिग्मा ऑफ फ्लावरमध्ये कोणता तरी फिजिकल बॅरियर प्रेझेंट असणार आहे, त्यावेळी त्या कंडिशनला आपण म्हणतो हर्कोगॅमस. नेक्स्ट क्वेश्चन कसं लिहायचं आहे ते समजतंय सगळ्यांना. जर पाहिजे असेल पुन्हा रिव्हिजनसाठी तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. नेक्स्ट आहे मॅच द पार्ट ऑफ ओव्यूल इन कॉलम 1 विथ पार्ट्स ऑफ सीड इन कॉलम 2. कॉलम 1 मध्ये काय दिलेले आहेत आपल्याला, सगळे ओव्यूलचे पार्ट. आपल्याला माहिती आहे ओव्यूलच पुढे जाऊन कशामध्ये डेव्हलप होत आहे, सीडमध्ये. मग आता आपल्याला ह्याला मॅच करायचे. फर्स्ट काय, ए आहे आपला एग, बी आहे न्यूसेलस. लिहायचे तुम्हाला, फक्त जोड्या नाहीत लावायच्यात तिथं ह्याच्यामध्ये. असे आपल्याला लिहून काढायचे तिथं आन्सर. आउटर इंटिग्युमेंट, नंतर इनर इंटिग्युमेंट. ओके. वेगळा कलर घेऊ.
ह्याच्यामध्ये एग कॉलम 2 मध्ये कशासोबत मॅच करतोय तर फोर्थ. एग कशामध्ये कन्वर्ट होणार आहे पुढे जाऊन एम्ब्रिओमध्ये. ओके. सेकंड आहे न्यूसेलस. न्यूसेलस जर पर्सिस्टंट न्यूसेलस राहिला तर आपण त्या सीड्सला बघा काहीतरी वेगळं नाव देतो, पेरिस्पर्मिक सीड्स. मग न्यूसेलस कशासोबत मॅच करतोय थर्ड, दॅट इज पेरिस्पर्म. नंतर आउटर इंटिग्युमेंट प्रोटेक्टिव्ह नेचर आहे. इंटिग्युमेंट म्हणजे सीडच्या पण प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगमध्ये कन्वर्ट होणार आहे. आउटर इंटिग्युमेंट कशामध्ये डेव्हलप होणार, आउटर सीड कोटिंग दॅट इज टेस्टा. मग इथे लिहू आपण आउटर इंटिग्युमेंट कशामध्ये होत आहे, फर्स्ट टेस्टामध्ये. आणि इनर इंटिग्युमेंट एकच बाकी आता आपल्याकडं कशामध्ये होत आहे, टेगमेनमध्ये. ओके. एवढा आन्सर लिहायचे. 2 मार्काला प्रश्न येतो हा. झाला. नेक्स्ट, स्केच अँड लेबल द डायग्राम ऑफ ओव्ह्यूल मोस्ट कॉमनली सीन इन अँजिओस्पर्म्स. अँजिओस्पर्म्समध्ये मोस्ट कॉमनली सीन ओव्ह्यूल कोणतं आहे? मोस्ट कॉमन ओव्ह्यूल जे सापडतं आपल्याला ते आहे ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. आपल्याला NCERTमध्ये सुद्धा दिलेलं आहे आणि बोर्डाच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा ही डायग्राम मिळते. ही बोर्डाच्या टेक्स्टबुकमधली डायग्राम आहे. अशीच्या अशी काढली तरी चालेल. ह्याच्यामध्ये सिम्पल लेबलिंग्स आहेत, सगळे लेबलिंग्स येतील, ह्याची काळजी घ्या. 2 किंवा 3 मार्क्ससाठी हा प्रश्न विचारू शकतात. लेबलिंग्स खूप इम्पॉर्टंट आहेत. अपोजिट एंड इकडे ह्याला काय म्हणतो आपण, चलाजा. आता इथे जर तुम्ही लक्ष देत असाल त्यांनी एम्ब्रिओ सॅकचे सुद्धा सगळे लेबलिंग्स दिलेले आहेत. ह्या एम्ब्रिओ सॅकमध्ये चलाझल एंडला काय प्रेझेंट असणार आहेत, अँटीपोडल्स. नंतर मध्ये सेकंडरी न्यूक्लियसची प्लॉइडी जरी मेन्शन केली तुम्ही तरी चालेल. इथे N+N मिळून बनतोय हा 2N. बाकी इकडे एम्ब्रिओ सॅक कंप्लीट मोठीच्या मोठी. सिनर्जिड्स आणि एग हे सगळे कसे असतात आणि हॅप्लॉइड. अँटीपोडल्ससुद्धा हॅप्लॉइड. नंतर इनर इंटिग्युमेंट, आउटर इंटिग्युमेंट. बरं, ह्याच्यापासून ह्या इनर इंटिग्युमेंट आणि आउटर इंटिग्युमेंट समोरच्या साईडने येऊन काय एकमेकांना फ्यूज होत नाही आहेत. तिथं मध्ये छोटंसं पोर लाईक स्ट्रक्चर आहे ज्याला आपण म्हणतो मायक्रोपाईल. नंतर हायलम, फ्युनिकल दॅट इज द स्टॉक ऑफ दी ओव्ह्यूल. आणि नंतर प्लासेंटा म्हणजे जिथं ओव्हरी वॉलसोबत ओव्ह्यूल फ्यूज झालेला आहे. असे सगळे लेबलिंग्स त्याच्यामध्ये येतील, ह्याची काळजी घ्या. ही डायग्राम बोर्डाच्या पुस्तकातली आहे, त्यातूनच रेफर करा. नेक्स्ट क्वेश्चन आता चालू करतोय आपण इयर 2023. 2023मध्ये आलेला सगळ्यात पहिला क्वेश्चन कोणता आहे आपला, पुन्हा MCQ आला बघा. हाऊ मेनी मायटोटिक डिव्हिजन्स टेक प्लेस ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेटोफाइट फ्रॉम ए फंक्शनल मेगास्पोर. फंक्शनल मेगास्पोर ऑलरेडी फॉर्म झालेला आहे. एक फंक्शनल मेगास्पोर फॉर्म झालेला आहे. ह्याच्यापासून आपल्याला माहिती आहे फिमेल गॅमेटोफाइट म्हणजेच काय, एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅकला आपण डिस्क्राईब करतो बघा, 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड. म्हणजे आपल्याला 8 न्यूक्लियस बनवायचे. एका सेलपासून इथून आपल्याला किती बनवायचे पुढे न्यूक्लियस, 8. मग पहिली मायटोसिस करू आपण, 2 मिळतील. आता ही फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन असते. पुन्हा ह्याच्यामध्ये सुद्धा करूयात. पुन्हा आणखीन बट आपल्याला हे स्ट्रक्चर थोडंसं डिफरंट दिसतं. स्ट्रक्चर आपल्याला फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन्समध्ये असं दिसणार आहे. असे 8 न्यूक्लियस आपल्याला फॉर्म झाले दिसत आहेत. बट ते फॉर्म करण्यासाठी इथे एक डिव्हिजन झाली, दुसरी डिव्हिजन झाली, तिसरी डिव्हिजन झाली. 3 डिव्हिजन नंतर आपल्याला फिमेल गॅमेटोफाइट मिळणार आहे एका फंक्शनल मेगास्पोरपासून. ह्याच्यामधला इकडचा एक न्यूक्लियस मध्ये येतात आणि आपल्याला पाहिजेत ते नंतर जे मिळतात ते पोलार न्यूक्लिय तयार करतात. ओके. तर आपल्या ह्याचा आन्सर किती असणार आहे, 3. On to the next question. This is describe any 3 adaptations. आता हा मोठा क्वेश्चन आलाय, 4 मार्काचा प्रश्न आहे हा. Describe any 3
adaptations in anemophilous plants. Anemophilous plants and mention any one example of the same. Anemophilous plants. Anemophila आपण कॉमन लेमन टर्म मध्ये काय म्हणतो? विंड पॉलिनेशन. आणि दुसरं दिलेलं आपल्याला सेम क्वेश्चन आहे, डिस्क्राईब एनी 3 ॲडॅप्टेशन्स इन हायड्रोफिलस म्हणजेच वॉटर पॉलिनेशन. आता ह्याच्यामध्ये आपण कॉलम बनवून सुद्धा अटेम्प्ट करू शकतो हा क्वेश्चन. मी इथे कॉलम बनवते. इकडे लिहू आपण विंड पॉलिनेशन किंवा ॲनेमोफिलस. इकडे लिहू वॉटर पॉलिनेशन किंवा हायड्रोफिलस. कलर चेंज करते. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ॲडॅप्टेशन, फर्स्ट ॲडॅप्टेशन ॲनेमोफिलस किंवा वॉटर पॉलिनेशन दोन्हीमध्ये सुद्धा ज्यावेळेला आपण बघतो हे एबायोटिक एजंट्स आहेत. एबायोटिक एजंट्स असतील तर आपल्याला फ्लावर्सला अट्रॅक्टिव्ह बनवण्याची गरज नाही आहे. म्हणजे हे मॉडिफिकेशन आपण दोन्हीमध्ये पण लिहू शकतो. फ्लावर्स आर नॉट अट्रॅक्टिव्ह किंवा इथे लिहून टाकू लेस अट्रॅक्टिव्ह, कलरलेस फ्लावर्स. इथे सुद्धा पुन्हा तेच लिहिते मी, लेस अट्रॅक्टिव्ह, कलरलेस फ्लावर्स. ह्यांना फ्रेग्रन्सची पण गरज नाही आहे. वाऱ्यासोबत वाऱ्याला काय वास घेऊन ते फ्लावर्सची अट्रॅक्ट नाही होणार आहे. हा जसं वारा त्याच्या डायरेक्शननी वाहत जाणार आहे. मग याच्यामध्ये फ्लावर्स आर नॉन फ्रेग्नंट. इथे सुद्धा तेच लिहू शकतो आपण, अँड फ्लावर्स आर नॉन फ्रॅग्नंट. नेक्स्ट मॉडिफिकेशन, सेकंड मॉडिफिकेशन बघूयात आपण. आता विंडसोबत जायचे. पोलन ग्रेन्स जे असले पाहिजेत विंडसोबत वाहण्यासाठी खूप लाईट वेट असले पाहिजेत. लाईट वेट पोलन ग्रेन्स. लाईट वेट तर असलेच पाहिजेत, बट विंड पॉलिनेशनमध्ये कुठं पण वाहणार आहे असं तर गॅरंटी नाही आहे की बाबा एकाच डिरेक्शनमध्ये जाणार आहे, करेक्ट फ्लावर्सच्याच डायरेक्शनला जाणार आहे. कुठे पण जातील तर वेस्टेज खूप होणार आहे. म्हणून आपल्याला तिथं लार्ज क्वांटिटीमध्ये पोलन ग्रेन्स बनवले पाहिजेत. मग लार्ज क्वांटिटी ऑफ पोलन्स आर रिक्वायर्ड. इकडे मात्र पोलन ग्रेन्स पाण्यावरती तरंगले पाहिजेत, पाण्यासोबत फ्लो झाले पाहिजेत. तर ह्या पोलन ग्रेन्सची साईज लाईट वेट वगैरे काही नसते. हे असतात रिबन लाईक किंवा रिबन शेप्ड. नंतर 2 मॉडिफिकेशन लिहिले आपण दोन्हीचे सुद्धा. थर्ड मॉडिफिकेशन लिहू आपण इथे. विंड पॉलिनेशनचं मेलसाठीचं तर झालं. चला, हा पोलन आता जिथे जाऊन थांबणार आहे तो स्टिग्मा. स्टिग्माबद्दलचं पण एक मॉडिफिकेशन आपल्याला माहिती आहे. काय स्टिग्मा असणार यांचा? फेदरी स्टिग्मा. ओके. नंतर आणखीन जर लिहायचे असतील तुम्हाला तर ते पण लिहा. वर्साटाईल अँथर. वर्साटाईल म्हणजे वारं लागल्यानंतर फ्रीली मूव्ह करतील अशा प्रकारचे अँथर, जेणेकरून ते पटकन पोलन ग्रेन्सला रिलीज करतील वाऱ्यासोबत. इकडे थर्ड मॉडिफिकेशन लिहिता येईल आपल्याला. दीज पोलन ग्रेन्स ऑर ऑल्सो दी फ्लोरल पार्ट्स ऑल आर अनवेटेबल. अनवेटेबल पोलन ग्रेन्स अँड फ्लोरल पार्ट्स. आणखीन एक त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन लिहू शकतो आपण. एक एक्स्ट्रा लिहून टाकू दोन्हीकडे पण.
दीज फ्लोरल पार्ट्स ह्यांचे जे फ्लावर्स आहेत स्मॉल तर आहेतच बट वेल एक्सपोज टू विंड आहेत. फ्लावर्स आर स्मॉल अँड एक्सपोज्ड टू विंड. इकडे फोर्थ एक्स्ट्रा लिहितोय आपण, एक 3च विचारलेत पण एक एक्स्ट्रा कधीही लक्षात राहायला चांगलं आहे. आणखीन इथे लिहू शकतो आपण पोलन ग्रेन्स हॅव कवरिंग ऑफ म्युसिलेज. म्युसिलेजिनस कवरिंग इथे प्रेझेंट असणार आहे. ओके, एवढे आय गेस बास झाले. आता ऑलमोस्ट टेक्स्टबुकमधले सगळे आपण कव्हर केलेले आहेत. आणखीन एक ह्याच्यामध्ये आहे, ह्यांनी विचारलेले आहेत दोन्हीचे सुद्धा एक्झाम्पल्स सांगता येतील आपल्याला. विंड पॉलिनेटेड फ्लावर किंवा विंड पॉलिनेटेड प्लांटचे एक्झाम्पल आपल्याला टेक्स्टबुकमध्ये पण आहे. मेज सरळ लिहून टाका, पोएसी फॅमिली, ग्रास फॅमिली. इकडे वॉटर पॉलिनेटेड फ्लावरचे एक्झाम्पल मगाशीच बघितलेत आपण, झूस्टेरा, वॅलिस्नेरिया, हायड्रिला. जे तुम्हाला लिहायचे ते आठवत आहेत ते लिहा. नेक्स्ट क्वेश्चन, तुम्हाला पाहिजे तर ह्याचा सुद्धा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन सुद्धा आपल्याला चांगला वेटेजवाला क्वेश्चन आहे. याच्यामधून 3 मार्काला क्वेश्चन आलेला आहे. 2 पार्टमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. ए क्वेश्चन इज फॉलोइंग आर द डायग्राम्स ऑफ एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन टू ओव्ह्यूल. आयडेंटिफाय द टाईप ए अँड बी. ए टाईप बी टाईप हे जसेच्या तसे टेक्स्टबुकमधून घेतलेले आहेत डायग्राम्स. ए टाईपची जी डायग्राम आहे ह्याच्यामध्ये आपल्याला दिसते की पोलन ट्यूब कुठून तरी एंटर करते. हा एंड आपण आत्ताच बघितला कोणता आहे, चलाझल एंड. आणि इथे इंटिग्युमेंट्सला पिअर्स करून आतमध्ये एंट्री करते पोलन ट्यूब. मग ए साठी लिहू शकतो आपण. ए काय आहे, चलाझोगॅमीचे एक्झाम्पल आहे. आणि बी, आयडेंटिफाय बी जे सांगितलंय, बी कशाचं एक्झाम्पल आहे, मिझोगॅमी. मिडल पार्ट, कोणत्या तरी मिडल पार्टमधून ते एंटर करते, कोणत्या 2 एंडपासून एंटर नाही करत आहे, म्हणून मिझोगॅमी. सेकंड क्वेश्चन, गिव्ह एनी 4 पॉईंट्स ऑफ सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. आता 4 पॉईंट्स डबल फर्टिलायझेशन आपल्याला माहिती आहे, ओनली अँड ओनली सीन इन अँजिओस्पर्म्स. फ्लावरिंग प्लांट्सचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे डबल फर्टिलायझेशन. तर आपल्याला हे बोर्डाच्या लँग्वेजमधून लिहायचं आहे. कसं लिहिणार, फर्स्ट तर लिहू बाबा आपण, युनिक फीचर ऑफ angiosperms where plant invests in nutritive food storage for embryo only if fertilization of egg takes place. म्हणजे काय, जोपर्यंत एग फर्टिलाइज नाही होणार तोपर्यंत एग पासून पुढे जे जायगोट आणि नंतर जो एम्ब्रिओ बनणार आहे त्याच्यासाठी लागणारे न्यूट्रिटिव्ह टिश्यू सुद्धा बनवायचं नाही. फालतूमध्ये तिथे एनर्जी वाया घालवायची नाही. आधी फर्टिलायझेशन होऊ दे, जायगोट बनलं तरच आपण पुढं काय बनवणार आहे, एंडोस्पर्म बनवणार आहे. सेकंड, डिप्लॉइड स्टेज इज restored by fertilization of haploid gametes. हॅप्लॉइड गॅमेट्स पासून आपण त्यांचं फ्युजन करून किंवा फर्टिलायझेशन सिनगॅमी ज्याला आपण म्हणतो त्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, पुन्हा डिप्लॉइड स्टेज. डिप्लॉइड स्टेज कशामध्ये होते तर जायगोट फॉर्मेशन. थर्ड,
एंडोस्पर्म जो आहे हा एंडोस्पर्म अँजिओस्पर्म्समध्ये ट्रिप्लॉइड आहे. ट्रिप्लॉइड एंडोस्पर्ममुळे न्यूट्रिशन चांगलं मिळते, जास्त दिवसापर्यंत एंडोस्पर्म त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करू शकतो. मग इथे लिहून टाकू आपण एन्श्योर्स फॉर्मेशन ऑफ ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म. नंतर फोर्थ पॉईंट, लास्ट पॉईंट. आता आपल्याला माहिती आहे की अँजिओस्पर्म्सच्या पोलन ग्रेनमध्ये 2 मेल गॅमेट आहेत. 2 मेल गॅमेट आहेत, 2 वेळा जर मेल गॅमेट दुसऱ्या कोणत्या सेलसोबत फर्टिलाइज झाले, चान्सेस आहेत की तिथं पॉलिएम्ब्रियॉनी येऊ शकते. बट पॉलिएम्ब्रियॉनी प्रत्येक वेळेलाच चांगली नाही आहे. मग त्यामुळं इथं काय होणार आहे, डबल फर्टिलायझेशनमध्ये एक मेल गॅमेट आपण यूज करून टाकतोय जायगोट फॉर्मेशनमध्ये आणि दुसरा मेल गॅमेट आपण यूज करून टाकतोय ट्रिप्लॉइड स्ट्रक्चर दॅट इज एंडोस्पर्म फॉर्मेशनमध्ये. मग ह्याच्यामुळं दुसरा जो मेल गॅमेट आलेला आहे हा दुसऱ्या कोणत्या सेलला फर्टिलाइज न करता तिथं पॉलिएम्ब्रियॉनिक स्टेज येऊ देत नाही आहे आणि त्यामुळे इथं पॉलिएम्ब्रियॉनी इज प्रिव्हेंटेड. मग फोर्थ सिग्निफिकन्स इज पॉलिएम्ब्रियॉनी इज प्रिव्हेंटेड. दिस विल बी अवर फायनल आन्सर. ओके, ह्याचा पण तुम्हाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून ठेवा. क्वेश्चन काय होता आपला, तर सगळ्यात पहिले तर ही डायग्राम काय रिप्रेझेंट करते ते सांगायचं आहे. हे काय, तर चलाझोगॅमी वेअर पोलन ट्यूब एंटर्स इनटू दी एम्ब्रियो सॅक फ्रॉम चलाझल एंड. नंतर बी आहे मिझोगॅमी वेअर पोलन ट्यूब एंटर्स इनटू दी एम्ब्रियो सॅक थ्रू इंटिग्युमेंट्स कोणत्या पण साईडच्या. नंतर सेकंड त्याच क्वेश्चनचा बी पार्ट आहे गिव्ह एनी 4 पॉईंट्स ऑफ सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशनचे सिग्निफिकन्स आपण इथं लिहिलेलं आहे. हे एवढं लिहिलं की तुम्हाला 3 मार्क कन्फर्म. ओके, इथून पुढचे क्वेश्चन्स डिस्कस करतील आपल्यासोबत अनन्या मॅम. Thank you, Preetam ma'am. So further questions will be discussed by me. Question number 14 देखो क्या है बेटा, which of the following requires pollinator but the result is genetically similar to autogamy. अब तुम autogamy के बारे में जानते हो, autogamy is nothing but self pollination. Auto means self, ठीक है. तो क्वेश्चन क्या पूछ रहा है, कोई टेक्निक बताओ जो कि जेनेटिकली सिमिलर हो ऑटोगैमी से लेकिन उसको कोई पॉलिनेटर की जरूरत हो. ठीक है, तो अब तुम जानते हो क्लिस्टोगैमी क्या होता है, इट्स अ टेक्निक इन विच द फ्लावर डज नॉट ओपन एट ऑल. ठीक है, तो अगर फ्लावर खुलेगा ही नहीं तो उसको इनवेरिएबली इट विल बी ऑटोगैमस, कोई पॉलिनेटर की जरूरत नहीं होगी. पर क्वेश्चन में हमें क्या पूछा है, पॉलिनेटर चाहिए. ठीक है, तो तुमको पता है गीटनोगैमी एक ऐसा टाइप का सेल्फ पॉलिनेशन है जो कि 2 फ्लावर्स के बीच में होता है और दोनों फ्लावर्स सेम प्लांट पे लोकेटेड होते हैं. ठीक है, तो इस केस में पॉलिनेटर की जरूरत पड़ती है बिकॉज फ्लावर 2 दूर भी सिचुएटेड हो सकते हैं ना सेम प्लांट पे. तो गीटनोगैमी इज दैट टाइप ऑफ सेल्फ पॉलिनेशन और अ टाइप ऑफ ऑटोगैमी इन विच अ पॉलिनेटर इज रिक्वायर्ड. ठीक है, जीनोगैमी तो क्रॉस पॉलिनेशन हो गया. तो आंसर इज ए, गीटनोगैमी. Next question, how many meiotic divisions are required for formation of 300 seeds in angiosperms? तो एक न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन है. इस क्वेश्चन को सॉल्व करने के लिए तुमको मेगास्पोरोजेनेसिस और माइक्रोस्पोरोजेनेसिस में डिफरेंस पता होना चाहिए. तो तुमको पता है बेटा कि माइक्रोस्पोरोजेनेसिस में जो 4 माइक्रोस्पोर्स वी गेट, all 4 are functional, means all 4 will lead to the formation of pollen grain. But in case of females, only 1 megaspore is functional and the 3 degenerate. तो अगर तुमको ये क्वेश्चन सॉल्व करना है तो तुमको ये कॉन्सेप्ट पता होना चाहिए. तो जैसा कि तुम जानते हो कि एक पोलन मदर सेल जिसको हम माइक्रोस्पोर मदर सेल भी बोलते हैं वो 4 पोलन ग्रेन्स को गिव राइज करती है. ठीक है, तो इफ यू डिवाइड सिंपली 300 by 4 by यूनिटरी मेथड यू विल गेट 75 पोलन मदर सेल्स. ठीक है, तो 300 पोलन को बनाने के लिए 75 पोलन मदर सेल्स की जरूरत होती है. अगर तुम फीमेल की बात करो तो इसमें तुमको कोई कैलकुलेशन ही नहीं करना है क्योंकि एक ही मेगास्पोर फंक्शनल है, तो एक सीड एक एग. ठीक है, तो 300 सीड्स विल गिव राइज टू 300 एग्स. ओके, इफ यू एड 300 and 75 you will get the final number as 375. ठीक है, so this is a concept based question which will check your concept, your analytical skills and also your memory. Okay, so you can expect such numerical questions in the exams. Give any 4 points of significance of double fertilization. तो जैसा कि प्रीतम मैम ने आपको ऑलरेडी ये क्वेश्चन बता दिया है, मैं खोल के एक बार दिखा देती हूँ आपको. तो आप इसका स्क्रीनशॉट ले सकते हैं. ये दोबारा रिपीट हुआ था इसलिए हमने ऐड किया था इसको.
आगे बढ़ते हैं स्टूडेंट्स। एक्सप्लेन द टर्म्स, ठीक है, तो 4 टर्म्स दिए हुए हैं, हमको उनको एक्सप्लेन करना है। ग्राफ्टिंग, एपोमिक्सिस, पॉलीइम्ब्राइनी और पार्थेनोकार्पी। ठीक है, तो ग्राफ्टिंग क्या होता है बेटा, हम 2 प्लांट्स को आपस में जोड़ते हैं कंप्लीटली एक नया प्लांट बनाने के लिए। ठीक है, तो हम क्या करते हैं, जो 2 प्लांट्स हम यूज कर रहे हैं ग्राफ्टिंग के लिए वो क्लोजली रिलेटेड स्पीशीज के होने चाहिए। सबसे पहले दोनों प्लांट्स डिजीज फ्री होने चाहिए इन ऑर्डर टू ऑब्टेन अ हेल्दी प्लांट। तो ये चीजों का हमको ख्याल रखना पड़ेगा। तो ग्राफ्टिंग हम कैसे डिफाइन करेंगे, प्रोसेस ऑफ obtaining a new plant by using parts of different 2 plants, parts of 2 different plants। ठीक है, अब जैसा कि तुमको थोड़ा सा आइडिया होगा कि जो पार्ट रूट सिस्टम के लिए हम यूज करते हैं उसको स्टॉक बोलते हैं, राइट, और जो शूट सिस्टम बनाता है प्लांट का उसको स्कियोन बोलते हैं। तो स्टॉक और स्कियोन, स्टॉक जिसपे तुम ग्राफ्ट करोगे स्कियोन। ठीक है, तो स्टॉक क्या बनाएगा, तुम्हारा रूट सिस्टम बनाएगा प्लांट का, और जो स्कियोन है वो तुम्हारा शूट सिस्टम बनाएगा। दोनों के कैम्बियम रिंग्स टच करने चाहिए और फिर स्टॉक और स्कियोन मिलके कंप्लीटली एक नया प्लांट बना देता है। ठीक है, उसके बाद एपोमिक्सिस क्या है बेटा, तुमने पढ़ा है, इट इज द फॉर्मेशन ऑफ सीड्स विदाउट फर्टिलाइजेशन। ठीक है, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ सीड्स विदाउट फर्टिलाइजेशन। अब तुमने एक बहुत इंपॉर्टेंट चीज पढ़ी है कि एपोमिक्सिस इज अ टाइप ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन दैट मिमिक्स सेक्सुअल रिप्रोडक्शन। ऐसा मैं क्यों बोल रही हूं, क्योंकि सेक्सुअल रिप्रोडक्शन का रिजल्ट होता है सीड। ठीक है, लेकिन यहां पर हम विदाउट फर्टिलाइजेशन काम कर रहे हैं, सो इट्स अ सेक्सुअल रिप्रोडक्शन, बट इट मिमिक्स और रिजेंबल सेक्सुअल रिप्रोडक्शन बिकॉज सीड इज द एंड प्रोडक्ट ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन। ओके, नाउ पॉलीइम्ब्राइनी स्टूडेंट्स, पॉली का मतलब क्या होता है, मेनी, तो तुमको टर्म से ही समझ आ रहा है, और मेनी इम्ब्रायोस। ठीक है, तो क्या लिख सकते हो पॉलीइम्ब्राइनी का डेफिनेशन, ऑकरेंस ऑफ मोर देन वन इम्ब्रायो, मोर देन वन इम्ब्रायो इन अ सीड। ठीक है, और इसका एग्जाम्पल क्या हो जाएगा तुम्हारा सबसे अच्छा, सिट्रस। तो एंटोनी वैन ल्यूवेनहॉक नाम के साइंटिस्ट ने सबसे पहले सिट्रस में ये चीज देखी थी। तुम्हारे टेक्स्ट बुक में भी मेंशन्ड है, यू कैन क्रॉस चेक। उसके बाद पार्थेनोकार्पी स्टूडेंट्स, व्हेनेवर दिस वर्ड कार्प कम्स इट इज ऑफन रिलेटेड टू फ्रूट्स। तुमने पढ़ा है, ठीक है, एंडोकार्प, मीजोकार्प, तो जब भी कार्प वर्ड देखो इट इज ऑटोमेटिकली रिलेटेड टू फ्रूट। सो पार्थेनोकार्पी इज फॉर्मेशन ऑफ फ्रूट्स विदाउट फर्टिलाइजेशन। अभी तुमने सीडलेस फ्रूट्स का कॉन्सेप्ट सुना होगा। ठीक है, तो सीडलेस फ्रूट्स कैसे ऑब्टेन होते हैं, पार्थेनोकार्पी प्रोसेस से ऑब्टेन होते हैं। और तुमने पढ़ा भी होगा कि ऑक्सिन एक ऐसा हार्मोन है विच कैन इंड्यूस दिस प्रोसेस ऑफ पार्थेनोकार्पी। तो सीडलेस फ्रूट्स ऑब्टेन हो सकते हैं इस प्रोसेस से। मार्केट में आजकल काफी ये टेक्निक यूज की जा रही है सीडलेस फ्रूट्स ऑब्टेन करने के लिए। और इसका सबसे अच्छा एग्जाम्पल बेटा जो हम पढ़ते हैं वो है बनाना। तो ऐसे क्वेश्चंस में इफ यू गिव डेफिनेशन एज वेल एज एग्जाम्पल तो तुमको फुल मार्क्स मिलने के चांसेस हैं। एग्जाम्पल्स आर वेरी इंपॉर्टेंट इन बायोलॉजी अलॉन्ग विद डेफिनेशंस। ठीक है, जैसा कि मैम ने भी बताया। उसके बाद नेक्स्ट क्वेश्चन है बेटा, अ फ्लावर शोज डल कलर। तो ध्यान से क्वेश्चन को पढ़ा करो। ठीक है, डल कलर, स्ट्रॉन्ग फ्रेगनेंस यानी बहुत ही अच्छी खुशबू, एडिबल पोलन ग्रेन्स, द टाइप ऑफ पॉलिनेशन इन सच फ्लावर इज। ठीक है, अब हम देखते हैं एनिमोफिली। फर्स्ट ऑप्शन दिया है एनिमोफिलस मतलब विंड पॉलिनेशन, राइट। क्या विंड को बहुत ही स्ट्रॉन्ग कलर चाहिए या फ्रेगनेंस चाहिए? इट्स एन एबायोटिक एजेंट, उनको इन सब की जरूरत ही नहीं है। तो पहला ऑप्शन हम पहले ही एलिमिनेट कर रहे हैं। ठीक है, सेकेंड ऑप्शन है कायरेप्टोरोफिली। अब कायरेप्टोरोफिली क्या है? पॉलिनेशन यूजिंग बैट्स। ठीक है, तो बैट्स का एक स्पेशल क्या है बेटा बात कि उनको कलर बहुत ज्यादा वाइब्रेंट नहीं चाहिए फ्लावर का, उनका मेन जो अट्रैक्टिंग एलिमेंट है दैट इज स्ट्रॉन्ग फ्रेगनेंस।
ठीक है। तो बैट्स आर सेंसिटिव टू स्मेल, तो वो है एक इंपॉर्टेंट। और उनका पोलन रिवॉर्ड जो उनको मिलेगा आफ्टर फर्टिलाइजेशन इज एडिबल पोलन ग्रेन्स, तो ये एक ऑप्शन हो सकता है। पर फिर भी आगे देखते हैं ऑर्निथोफिली। ऑर्निथोफिली में कोई स्ट्रॉन्ग फ्रेगनेंस की जरूरत नहीं है, ठीक है। बर्ड्स को बस नेक्टर चाहिए मोस्टली एज पोलन रिवॉर्ड। और तुम्हारा एंटोमोफिली इंसेक्ट है, तो बेटा उसमें तुमको बहुत ब्राइट कलर चाहिए, तो डल कलर नहीं होता है उसमें, बहुत ब्राइटली कलर्ड फ्लावर्स और सेंटेड भी होते हैं। तो फाइनल आंसर विल बी कायरैप्टेरोफिली। दिस इज इंपॉर्टेंट क्वेश्चन। Switching to the next question, mention pollinating agents for maize flowers. You know maize belongs to monocots, right? तो monocots में जनरली क्या होता है बेटा, wind pollination होता है। wind pollination या दूसरे शब्दों में उसको हम लोग क्या बोलते हैं, एनीमोफिली, ठीक है। नेक्स्ट क्वेश्चन है एक्सप्लेन द 2 सेल स्टेज ऑफ पोलन ग्रेन इन एंजियोस्पर्म्स। अब तुमने पढ़ा है 2 और 3 सेल स्टेज के बारे में, ठीक है। तो 2 सेल स्टेज में तुमको दिख रहा है बेटा कि पोलन ग्रेन में 2 तरह के सेल्स होते हैं, वेजिटेटिव और जेनरेटिव, ठीक है। और उसका जो आउटर मोस्ट लेयर तुमको दिख रहा है ये है एक्साइन, राइट। और अंदर वाला लेयर, एक्साइन के जस्ट अंदर वाला, इट इज नोन एज इंटाइन। तो यू हैव टू डिस्क्राइब अबाउट एक्साइन, एंटाइन, वेजिटेटिव एंड जनरेटिव सेल। इन चारों को डिस्क्राइब कर दोगे तो ये आंसर कंप्लीट हो जाएगा। तो क्या लिखेंगे बेटा, एक्साइन जो है इज द आउटर मोस्ट लेयर ऑफ अ पोलन ग्रेन। मैम ने ऑलरेडी तुमको बता चुका है, इट इज मेड अप ऑफ स्पोरोपोलेनिन, राइट, विच इज वन ऑफ द मोस्ट रेजिस्टेंट सब्सटेंसेज नोन, राइट, इज द आउटर मोस्ट लेयर ऑफ अ पोलन ग्रेन। उसके बाद इट इज मेड अप ऑफ स्पोरोपोलेनिन, इट इज मेड अप ऑफ स्पोरोपोलेनिन। तुमने पढ़ा भी है कि पोलन ग्रेन्स का जो फॉसिल बनता है वो इसी स्पोरोपोलेनिन के वजह से बनता है, बिकॉज इट इज हाईली रेजिस्टेंट टू अटैक बाय एनी स्ट्रॉन्ग एसिड, एल्कली और एनी अदर एजेंट, ओके। अब इंटाइन की बात करते हैं तो इंटाइन इनर मोस्ट लेयर है, ठीक है। इंटाइन जो है वो एक्साइन के बाद आता है, इट इज मोस्टली मेड अप ऑफ सेल्यूलोज एंड पेक्टिन। स्टूडेंट्स यू कैन ऑल्सो मेंशन पेक्टोसेल्यूलोज, ओके, सेल्यूलोज प्लस पेक्टिन का बना होता है इंटाइन। वेजिटेटिव और जनरेटिव सेल की बात करें तो साइज में वेजिटेटिव सेल जनरेटिव सेल से बड़ा है, ठीक है। इट कंटेन्स अबंडेंट ऑफ फूड रिजर्व्स एंड यू कैन सी इट ऑल्सो कंटेन्स अ वेरी प्रोमिनेंट न्यूक्लियस, ओके। एंड एज यू कैन सी द जनरेटिव सेल कैसा शेप का है, स्पिंडल शेप का है, एंड इट फ्लोट्स इन द साइटोप्लाज्म ऑफ द वेजिटेटिव सेल, ओके। और तुमको ये भी पता है कि वेजिटेटिव सेल ही आगे जाके पोलन ट्यूब बनाता है, राइट, और जनरेटिव सेल माइटोसिस से मेल गैमीट्स बनाता है। सो यू हैव टू डिस्क्राइब इन डिटेल अबाउट वेजिटेटिव सेल, जनरेटिव सेल, एक्साइन एंड एंटाइन, एंड यू कैन ड्रॉ दिस डायग्राम, तो कंप्लीट हो जाएगा ये आंसर, ठीक है। तो वेजिटेटिव सेल के बारे में क्या क्या हमने देखा, सबसे पहले इट इज abundant of food reserves, फूड रिजर्व्स काफी होते हैं इसमें, ठीक है। और बेटा इसका न्यूक्लियस का शेप भी कई बार पूछा जाता है, तो इट हैज अ इरेगुलरली शेप्ड न्यूक्लियस, वेरी इंपॉर्टेंट, ठीक है। इरेगुलरली शेप्ड न्यूक्लियस होता है, पूरा तुमको स्फेरिकल नहीं दिख रहा है, ठीक है। इरेगुलरली शेप्ड न्यूक्लियस, लेकिन प्रोमिनेंट है, दिख बहुत अच्छे से रहा है, भले ही शेप इरेगुलर है। जनरेटिव सेल क्या है, स्पिंडल शेप्ड है, ठीक है, स्पिंडल शेप्ड है। साइज में वेजिटेटिव सेल से छोटा है, स्मॉलर, स्पिंडल शेप्ड, स्पिंडल शेप्ड, floats in the cytoplasm of the vegetative cell, ठीक है। और अगर एक पॉइंट और ऐड करना चाहो तो वेजिटेटिव सेल लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब एंड जनरेटिव सेल डिवाइड्स माइटोटिकली टू गिव राइज टू 2 मेल गैमीट्स, ठीक है। तो ये दिस कंप्लीट्स योर आंसर स्टूडेंट्स। नेक्स्ट क्वेश्चन, व्हाट इज सिफोनोगैमी। तो जब पोलन ट्यूब जो कि हॉलो इन नेचर है वो 2 मेल गैमीट को कैरी करता है टू द फीमेल गैमीटोफाइट, इस प्रोसेस को हम लोग सिफोनोगैमी बोलते हैं, ठीक है। तो यू कैन बी आस्क्ड टू डिफाइन सिफोनोगैमी एंड अदर टाइप्स।
फिर नेक्स्ट क्वेश्चन है डिफरेंशिएट बिटवीन चलाजोगैमी एंड पोरोगैमी। अब पोलन ट्यूब एंट्री तो मारता है बेटा तुम्हारे एम्ब्रायो सैक में, पर एंट्री कहाँ से मार रहा है? क्या वो न्यूसेलस से एंटर कर रहा है, या वो इंटेग्यूमेंट से एंटर कर रहा है, या वो माइक्रोपाइलर एंड से एंटर कर रहा है? इसके बेसिस पे हमने उसको अलग अलग टाइप्स में डिवाइड किया है। चलाजोगैमी जैसे तुम डायग्राम में देख सकते हो, अगर चलाजल एंड से पोलन ट्यूब एंटर कर रहा है तो उसको चलाजोगैमी बोलते हैं। पोरोगैमी मतलब, अब तुमको पता है यहाँ पर जो इंटेग्यूमेंट्स है वो आपस में आके फ्यूज नहीं करते हैं, तो यहाँ पर एक छोटा सा पोर बच जाता है, तो वही पोर से एंटर करता है पोलन ट्यूब, तो उसको बोलते हैं पोरोगैमी, एंट्री थ्रू द पोर विच मीन्स माइक्रोपाइल। ठीक है, तीसरा मीजोगैमी है बेटा, जो कि मैंने थर्ड क्वेश्चन के लिए तुम्हारा डाला है, ड्रॉ लेबल डायग्राम टू शो मीजोगैमी। तो मीजोगैमी में देखो कहां से एंटर कर रहा है, पोलन ट्यूब इंटेग्यूमेंट से एंटर कर रहा है। ठीक है, सो दिस इज एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनटू द ओव्यूल थ्रू 3 डिफरेंट मेथड्स, थ्रू माइक्रोपाइल विच इज ऑल्सो नोन एज पोरोगैमी, थ्रू चलाजल एंड विच इज नोन एज चलाजोगैमी, एंड थ्रू द इंटेग्यूमेंट्स विच इज नोन एज मीजोगैमी। ठीक है, नेक्स्ट क्वेश्चन, एनलिस्ट एडवांटेजेस एंड डिसएडवांटेजेस ऑफ क्रॉस पॉलिनेशन। तो क्रॉस पॉलिनेशन यानी जीनोगैमी। ठीक है, तो अब हम लिख लेते हैं इसका बेटा एडवांटेजेस और डिसएडवांटेजेस। इसका एडवांटेज तो बहुत इजी है, बचपन से पढ़ते आ रहे हो तुम। ठीक है, सेक्सुअल रिप्रोडक्शन जब भी होता है तो उसमें क्या आता है, जेनेटिक वेरिएशन आता है। ठीक है, तो क्रॉस पॉलिनेशन में क्या होता है, 2 डिफरेंट जेनेटिक कॉम्प्लीमेंट्स इन्वॉल्व होते हैं, मेल और फीमेल 2 अलग अलग होते हैं, तो इट ब्रिंग्स जेनेटिक वेरिएशन स्टूडेंट्स, इट ब्रिंग्स आउट जेनेटिक वेरिएशन। और यही जेनेटिक वेरिएशन ओवर द ईयर्स एक्यूमुलेट होते होते क्या हो जाएगा, स्पीशीज इवॉल्व भी कर सकता है, इवोल्यूशन भी कॉज हो सकता है। ठीक है, तो सेकंड क्या है, जेनेटिक वेरिएशन लीड्स टू इवोल्यूशन स्टूडेंट्स, genetic variation accumulation over the generation may lead to evolution. Clear everyone? may lead to evolution. तो जेनेटिक वेरिएशन आएगा तो इवोल्यूशन होगा। ठीक है, और डिसएडवांटेज में क्या है इसके, अब तुमको पता है कि क्रॉस पॉलिनेशन में एजेंट्स की रिक्वायरमेंट होती है, चाहे वो बायोटिक हो चाहे वो एबायोटिक हो, तो हमेशा हो सकता है एजेंट्स अवेलेबल ना हो। ठीक है, तो प्रोसेस काफी अनसर्टेन है, हो भी सकता है नहीं भी हो सकता है। तो सबसे पहला पॉइंट वही लिख लेते हैं, डिपेंड्स अपॉन अवेलेबिलिटी ऑफ एजेंट। हो सकता है कोई इंसेक्ट नहीं आया उस दिन फूल पे, तो पॉलिनेट ही नहीं होगा वो, है ना। सो डिपेंड्स अपॉन अवेलेबिलिटी ऑफ एजेंट्स, चाहे वो बायोटिक हो चाहे एबायोटिक हो। सपोज कोई विंडी डे नहीं है, बिल्कुल भी हवा नहीं बह रही है, तो पॉलिनेशन तो होगा ही नहीं। ठीक है, तो सेकंड क्या है, इट इज वेरी अनसर्टेन। ठीक है, अनसर्टेनिटी है, बहुत सारे पोलन ग्रेन्स तो रास्ते में ही वेस्ट हो जाते हैं, इसलिए मैम ने भी तुमको भी बताया कि एनिमोफिलस फ्लावर्स में बहुत ज्यादा अमाउंट में पोलन ग्रेन बनते हैं टू कंपनसेट फॉर द लॉस। ओके, तो थर्ड पॉइंट क्या लिखोगे, a large number of pollen grains is wasted. और फोर्थ और सबसे इंपॉर्टेंट पॉइंट बेटा, तुम्हारा जो हाइब्रिड बनता है एज अ रिजल्ट ऑफ क्रॉस पॉलिनेशन, उसका कैरेक्टर सेग्रीगेट कर सकता है। ठीक है, तो द progeny does not maintain parental characters, the characters can segregate. We don't want the characters to segregate, right? हम चाहते हैं कि progeny better हो पेरेंट से। तो ठीक है, तो फोर्थ पॉइंट क्या लिख सकते हो कि the progeny obtained may not, the progeny obtained shows segregation of characters. Segregation of characters. तो एपोमिक्सिस एक ऐसा वे है जिसे तुम ये ओवरकम कर सकते हो, तुमने पढ़ चुका है। ठीक है, तो ये है डिसएडवांटेजेस और एडवांटेजेस ऑफ क्रॉस पॉलिनेशन। स्टिल जेनेटिक वेरिएशन लाता है, इवोल्यूशन कॉज करता है, सो इट इज एडवांटेजियस ऑल्सो। ठीक है, नेक्स्ट, स्केच एंड लेबल द टीएस ऑफ अनडिहाइज्ड एंथर ऑफ एंजियोस्पर्म्स। तो ये तुम्हारा टेक्स्ट बुक का डायग्राम है बेटा, यू कैन ड्रॉ इट एज इट इज। ठीक है, तो तुम देख सकते हो कि अ टिपिकल एंजियोस्पर्मिक एंथर इज डाइथिकस।
ठीक है, इट इज टेट्रास्पोरेंजिएट, मतलब इसमें 4 माइक्रोस्पोरेंजिया हैं, 2 इन ईच लोब, राइट, सो 1 2 3 एंड 4 माइक्रोस्पोरेंजिया, हेंस इट इज नोन एज टेट्रास्पोरेंजिएट, और दोनों लोब्स ऑफ द एंथर आर कनेक्टेड विथ कनेक्टिव, ठीक है। और कभी कभी तुमको आता है कि लेबल करो इसके लेयर्स फ्रॉम आउटर टू इनर, तो सबसे पहला क्या है, एपिडर्मिस, फिर सेकेंड आएगा बेटा तुम्हारा एंडोथीशियम, फिर तीसरा आता है मिडिल लेयर्स, और सबसे अंदर वाला लेयर है टपेटम, ठीक है। तो टपेटम इज द लेयर विच इज क्लोजेस्ट टू द डेवलपिंग पोलन ग्रेन्स बिकॉज इट्स अ न्यूट्रिटिव टिश्यू, इट प्रोवाइड्स नरिशमेंट टू द डेवलपिंग पोलन ग्रेन। आउटर के 3 लेयर जो है बेटा, एपिडर्मिस, एंडोथीशियम और मिडिल लेयर्स, ये तीनों कलेक्टिवली क्या करते हैं, प्रोटेक्शन का काम करते हैं। इसके साथ साथ दे हेल्प इन डिहाइसेंस ऑफ द एंथर टू रिलीज द पोलन ग्रेन्स। तो अगर डायग्राम, इसमें तो ऑलरेडी बस डायग्राम ही पूछा हुआ है, पर इन केस यू गेट टाइम यू कैन मेंशन 1 लाइन अबाउट ईच, ठीक है, इफ यू गेट टाइम। सो दिस इज अ डायग्राम। विच पार्ट ऑफ ओव्यूल इज कन्वर्टेड इनटू सीड कोट, ठीक है। तो अभी हमने एनाट्रोपस ओव्यूल का स्ट्रक्चर देखा, तो तुमने देखा कि इंटेग्यूमेंट्स जो होते हैं, प्रोटेक्टिव कवरिंग, इनर और आउटर इंटेग्यूमेंट्स, वो जाके क्या बनाते हैं, तुम्हारा सीड कोट। तो आउटर जो होता है उसको टेस्टा बोलते हैं और इनर को टेगैमेन बोलते हैं। तो इसका आंसर सिंपल पूछा है, तो आंसर तो सिंपली हो जाएगा इसका इंटेग्यूमेंट्स, ठीक है। नेक्स्ट क्वेश्चन है, वेयर इज फिलीफॉर्म अपैरेटस लोकेटेड एंड स्टेट इट्स फंक्शन। तो फिलीफॉर्म अपैरेटस तुमको पता है, एम्ब्रायो सैक में जो सिनर्जिड्स होते हैं उसमें फिंगर लाइक प्रोजेक्शंस होते हैं, ठीक है। सो लोकेशन अगर तुमको लिखना हो तो क्या लिखोगे, विद इन द सिनर्जिड्स, सिनर्जिड्स इनसाइड द एम्ब्रायो सैक, ठीक है। फीमेल गैमेटोफाइट के अंदर सिनर्जिड होते हैं और सिनर्जिड के अंदर फिलीफॉर्म अपैरेटस होते हैं, ठीक है। और फंक्शन क्या है, गाइड द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इनसाइड द फीमेल गैमेटोफाइट, तो एक बार पोलन ट्यूब मेल गैमीट्स को कैरी करके ले जा रहा है, तो उसको रास्ता कौन दिखाएगा कि कहां जाना है एग्जैक्टली, वो दिखाएगा फिलीफॉर्म अपैरेटस। जैसे तुम किसी भी नए शहर में जाते हो तो कोई गाइड होता है ना तुमको अलग अलग प्लेसेस दिखाने के लिए, सिमिलरली फिलीफॉर्म अपैरेटस एक गाइड का काम करता है पोलन ट्यूब के लिए, ताकि वो एम्ब्रायो सैक के अंदर अच्छे से पहुंच सके, ठीक है। और ये फिंगर लाइक प्रोजेक्शंस होते हैं, वो भी तुम मेंशन कर सकते हो क्वेश्चन, ठीक है। नेक्स्ट, राइट द डिफरेंस बिटवीन एल्ब्यूमिनस एंड एक्स एल्ब्यूमिनस सीड, ठीक है। अब तुमको पता है बेटा, एल्ब्यूमिनस का दूसरा नाम हम लोग लिखते हैं एंडोस्पर्मस, और एक्स एल्ब्यूमिनस का दूसरा नाम हम लिखते हैं नॉन एंडोस्पर्मस। तो तुमने एंडोस्पर्म के बारे में पढ़ चुका है, इट्स अ न्यूट्रिटिव टिश्यू विच प्रोवाइड्स अश्योर्ड न्यूट्रिशन टू द डेवलपिंग एम्ब्रायो, ठीक है। तो इन दोनों में डिफरेंस क्या होता है, अगर एम्ब्रायो ने पूरा एंडोस्पर्म कंज्यूम कर लिया सच दैट नो एंडोस्पर्म इज लेफ्ट, तो उस केस में सीड क्या हो जाता है, नॉन एंडोस्पर्मस, ओके। एंडोस्पर्मस मतलब या तो एंडोस्पर्म कंज्यूम नहीं किया या पार्शली कंज्यूम किया है, उस केस में हम लोग बोलते हैं एंडोस्पर्मस सीड। तो इसमें तुम लिख सकते हो सीड 2 टाइप का है, एंडोस्पर्मस और नॉन एंडोस्पर्मस, या फिर एल्ब्यूमिनस और एक्स एल्ब्यूमिनस। When there is persistent या फिर बचा हुआ endosperm, when there is persistent endosperm in the seed is known as endospermous। और इसमें क्या लिख सकते हो, endosperm is either fully और partially, या तो कंप्लीटली खा लिया है, यूज कर लिया है एम्ब्रायो ने, या पार्शियली कंज्यूम किया है बाय द ग्रोइंग एम्ब्रायो या बाय द डेवलपिंग एम्ब्रायो, ठीक है। तो उसको बोलेंगे नॉन एंडोस्पर्मस। एग्जाम्पल अगर देखा जाए तो एंडोस्पर्मस जनरली बेटा लिख लो, जनरली मोनोकॉट्स आर एंडोस्पर्मस, जितने भी मोनोकॉट्स हैं जनरली वो एंडोस्पर्मस दिखते हैं तुमको। और यहाँ पर क्या हो जाएगा, डायकॉट्स, जनरली डायकॉट्स।
इसमें तुम कैस्टर और ऑर्किड्स का एक्सेप्शन लिख सकते हो, ठीक है, लेकिन उतना अगर डिटेल में नहीं जाना तो इतना तो तुमको आना ही चाहिए। ओके, नेक्स्ट क्वेश्चन और लास्ट क्वेश्चन है आज का, एनलिस्ट एंड एक्सप्लेन डिफरेंट टाइप्स ऑफ एंडोस्पर्म्स फाउंड इन स्पीशीज ऑफ एंजियोस्पर्म्स। अब बेटा जो एंडोस्पर्म न्यूट्रिटिव टिश्यू बना है डेवलपिंग एम्ब्रायो के लिए, उसके भी अलग अलग टाइप्स होते हैं। तो तुम्हारे टेक्स्ट बुक में 3 टाइप्स मेंशन्ड हैं, तो तुमको तीनों के बारे में थोड़ा बहुत लिखना है और उसका डायग्राम बनाना है, ठीक है। और अगर याद रहे तो एग्जाम्पल्स भी जरूर मेंशन करने हैं। तो 3 टाइप के एंडोस्पर्म कौन कौन से हैं, न्यूक्लियर, सेल्यूलर और हेलोबियल, ठीक है। इफ यू गेट टाइम यू कैन ड्रॉ डायग्राम्स ऑल्सो। न्यूक्लियर एंडोस्पर्म में क्या होता है बेटा, तुम्हारा जब न्यूक्लियर डिवीजन होता है वो किस नेचर का होता है, फ्री न्यूक्लियर डिवीजन होता है, मतलब उसमें सेल वॉल का इमीडिएट फॉर्मेशन नहीं होता है आफ्टर न्यूक्लियस डिवाइड्स। सो इन दिस केस क्या हो जाएगा, तुम्हारा कैरियोकाइनेसिस इज नॉट फॉलोड बाय साइटोकाइनेसिस। एक लार्ज सेंट्रल वैक्यूल का डेवलपमेंट होता है जो कि न्यूक्लियस को पेरिफेरी में शिफ्ट कर देता है। सो दिस इज एन एग्जाम्पल ऑफ न्यूक्लियर एंडोस्पर्म। तुम्हारे बुक में इसका एग्जाम्पल कोकोनट दिया हुआ है, ठीक है। सेकेंड है सेल्यूलर एंडोस्पर्म। इसके जस्ट विपरीत यहाँ पर तुरंत सेल वॉल का फॉर्मेशन हो जाता है आफ्टर डिवीजन ऑफ न्यूक्लियाई, मतलब कैरियोकाइनेसिस इज इमीडिएटली फॉलोड बाय साइटोकाइनेसिस। इसका एग्जांपल तुम पेटूनिया दे सकते हो विच बिलोंग्स टू सोलेनेसी फैमिली। फिर तीसरा है हेलोबियल। इसमें बेटा क्या होता है, एक ट्रांसवर्स वॉल का फॉर्मेशन होता है जिसकी वजह से 2 अलग साइज के सेल्स जनरेट होते हैं, ठीक है। तो जो माइक्रोपाइलर एंड पे है वो बड़ा होता है और ये जो चलाजल वाला होता है वो छोटा होता है। तो इस टाइप के एंडोस्पर्म डेवलपमेंट को हेलोबियल एंडोस्पर्म बोलते हैं, ठीक है। और ये हेलोबियल्स में ज़्यादातर दिखने को मिलता है, तो ये एक इम्पॉर्टेंट है, ठीक है। तो आई होप यू विल राइट दीज आंसर्स, ड्रॉ डायग्राम्स एंड मेंशन एग्जाम्पल्स फॉर इट, ठीक है। सो आई होप एवरीबडी गॉट देयर डाउट्स क्लियर एंड प्लीज कीप स्टडिंग फॉर द बोर्ड्स। ऑल द बेस्ट स्टूडेंट्स एंड प्लीज लाइक, शेयर एंड सब्सक्राइब आचार्य डिजिटल। थैंक यू वेरी मच।